नमस्ते मंडळी. छान वाटतं, चॅनल ग्रो होतोय आपला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत. काल लक्ष्मीपूजन झालं. त्यावेळेस जाणवलं की पैशाविषयीचे आपले विचार काय आहेत. थोडक्यात काय तर आज आपला विषय आहे पैसा. लक्ष्मी आपण खूप मानतो, हो की नाही? कुबेर, लक्ष्मी या आपल्या पैशाच्या बाबतीतल्या आपण देवता समजतो. तर जेव्हा जेव्हा आपण पैशाचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्या मनात काय बरं विचार असतात नेमके? आपण पैशाच्या प्रती आदर ठेवतो का? पैसा ही एक मुक्त वाहणारी ऊर्जा आहे, हा सगळ्यात पहिला नियम लक्षात घ्या. परंतु आपण त्याला इतकं लिमिटेड करून ठेवलेलं आहे, इतके निगेटिव्ह विचार करून ठेवलेले आहेत आपल्या मनामध्ये की विचारता सोय नाही. काय काय निगेटिव्ह विचार आहेत बरं मग आपले? किंवा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक जनरल जनसामान्यातले विचार काय आहेत आपले? स्पेशली महाराष्ट्रातले काही गोष्टींचे आहेतच की पैसा खूप वाईट आहे बरं का. पैशामुळं माणसं दुरावतात. पैसा आला, माणसं तुटली. पैसा आला, शांतता संपली घरातली. पैसा वाईट आहे. आणि सारखा आपण दोष कोणाला देतो? पैशाला देतो, जे की वरदान आहे आपल्यासाठी, ज्याच्यामुळे आपण सगळी सुख विकत घेतो. अगदी घरातल्या टाचणीपासून किंवा पिनापासून तर घरातल्या म्हणजे आपल्या डोक्यावरचं छप्पर, स्वतः आपल्या अंगावरच्या कितीतरी वस्तू, किंवा अगदी पावलं पावली दिवस उगवल्यापासून सगळ्या गोष्टी, जेव्हा जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा तेव्हा आपण त्या पैशाचाच विचार असतो आपल्या डोक्यामध्ये. किंवा आपण कम्फर्ट झोनमध्ये केव्हा जातो? जेव्हा आपण आर्थिक स्थिती आपली उत्तम असेल तेव्हाच. पैसा आपल्या हातातला मोबाईल, आपण रिचार्ज करतो, आपल्या घरातलं पाणी नळाला येतं, या सगळ्याची आपण किंमत मोजलेली असते. म्हणजे पैसा कुठे कुठे उपयोगी पडत नाही हे सांगा. सगळीकडे जर पैसाच हवा असेल तर आपण त्या पैशाला किती किंमत देतो, किती आदर देतो? उलट आपण त्याला नावच ठेवतो. म्हणजे हे असं आहे, माणसाची वृत्ती वाईट आहे, परंतु नाव मात्र कोणाला ठेवतो? पैशाला. मुळात आपल्याला सवयच असते, आपली चूक आहे, आपण ती कशावर तरी ढकलत असतो. मग ती सजीव वस्तू असो नाही तर निर्जीव वस्तू असतो, मित्र असो, परिवार असो किंवा काही असो, आपण आपल्या चुका दुसऱ्यावर ढकलतो. मग आता हे पैशाबाबतचे विचार तुम्हाला वाटतं का बरोबर आहे? नक्कीच नसणार आहे. ज्या पैशाच्या जीवावर आपण पूर्ण आयुष्य आपलं मजेत घालवत असतो, त्या पैशाबाबत आपण फार संकुचित विचार ठेवतो. दुसऱ्याचं नुकसान केलं की पैसा, श्रीमंत लोकांना पाहिलं की अरे बापरे, ह्याने नक्कीच वाईट काम करून पैसा मिळवलेला आहे. पण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला खूप अहंकार असतो, खूप गर्विष्ठ आहे तो. किंवा मग त्याचं नशीबच भारी बाबा, त्याने खूप पैसा मिळवलेला आहे. असे बिलीफ सिस्टीम आपले हळूहळू आपल्या लहानपणापासूनच तयार झालेले आहेत. आपण जे आजूबाजूला पाहतो, आपले पालक, सवंगडी किंवा आपले परिजन जे काही बोलत असतात त्याच्यातूनच आपल्या बिलीफ सिस्टम सुद्धा तयार होतात. आणि हे बिलीफ सिस्टीम कशा तयार होतात हे आपल्या सेशनमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत, प्रत्यक्ष सेशनमध्ये. हे बिलीफ सिस्टीम सिस्टीम एवढ्या स्ट्रॉंग होत जातात आपल्या हळूहळू की आपण दुसऱ्याचं मत सुद्धा ऐकायला तयार नसतो. आणि दुसरं एक की स्त्रियांना पैशाचं काही ज्ञान नाही, त्यांना काही कळत नाही पैशाबाबत. हा एक अजून बिलीफ सिस्टीम आहे. म्हणजे आता हे असं झालं, आपण पहा, सुरी आहे, सुरी किंवा चाकू, आपण त्या सुरीचा उपयोग दैनंदिन व्यवहारात करतो, फळं कापण्यासाठी, भाजी कापण्यासाठी, हो की नाही? परंतु तीच सुरी किंवा तोच चाकू जर चोराच्या किंवा दरोडेखोराच्या हातात गेला तर आपण काय करू? त्या सुरीला नाव ठेवू का? तीच सुरी डॉक्टरांच्या हातात आहे, मग त्या सुरीला नाव ठेवायचं का? नक्कीच नाही. डॉक्टरांच्या हातात गेली तर त्या सुरीने ऑपरेशन होतं, एखाद्याचा जीव वाचतो. आणि दरोडेखोराच्या हातात जर ती सुरी असेल किंवा चोराच्या हातात सुरी असेल तर दुसऱ्याला नुकसान पोहोचवतो. मग दोषी कोण आहे? माणसाची वृत्ती आहे, दृष्टिकोन आहे, का ती सुरी आहे, ती वस्तू आहे? तसंच पैशाच्या बाबत लागू आहे. आपण पैशाला वाईट म्हणतो, पैसा मोठा वाईट आहे, माणसा माणसात भांडणं लावून देतो. अरे तो पैसा नाही वाईट, त्या पैसा आल्यानंतर तुमची जी वृत्ती बदलती, तुमचा जो पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलतो. त्यामुळे तुम्ही पैशाला वाईट म्हणता, पण हे खूप चुकीचं आहे. पैसा आणि त्याच पैशाची आपण काय करतो? पूजा करतो. मग हे पटतंय का? ज्या पैशाला आपण नावं ठेवतो त्याच पैशाचं आपण काय करतो?
लक्ष्मीपूजनाला किंवा आपण इतर वेळेसही आपण त्याची काय करतो, पूजा करतो, लक्ष्मी मातेची पूजा करतो. मग हे जरा विसंगत वाटत नाही का तुम्हाला? तर आज आपण हेच पाहणार आहोत. पैसा हा किती चांगला आहे, किती तो आपल्याला ब्लेसिंग देतो किंवा आपल्यावर किती मोठी कृपा आहे या युनिव्हर्सची, की आपल्याला पैसा नावाचं माध्यम इतकं सुंदर दिलेलं आहे की ज्याच्यामुळे आपलं दैनंदिन जीवन अतिशय सुंदरपणे आपण आरामात जगू शकतो. तर याच पैशाबाबत आपल्या या ज्या भावना आहेत ह्या काढण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न आज करूया. आपण या पैशाला पहिल्यांदा तर आय एम सॉरी म्हटलं पाहिजे. ही एक ऊर्जा आहे आणि ही एक अशी ऊर्जा आहे की जी सतत वाहती असते, जी सतत खेळती असते. आणि ह्या ऊर्जेला आपण आज खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन म्हणून, खऱ्या अर्थाने आपण माफी मागून तिच्या प्रती ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. तर आपण आय एम सॉरी म्हणायचंय, माफ कर मला. कशाला माफ करायचं हे? कारण आपण पैशाचा सन्मान केला नाही. कितीतरी वेळा रागाने आपण इकडे तिकडे पैसे फेकून देतो. एखाद्या कधी कधी भांडणात पण ते पॉकेट फेकून दिलं जातं, पैसा फेकतो. किंवा अजूनही काहीतरी थुंकी लावून बोट त्या पैशाला हे करतात, त्याच्यावर काहीतरी लिहितात. हा, ही आदर व्यक्त करण्याची पद्धत नाहीये. म्हणजे आय एम सॉरी, मी पैशाचा सन्मान केला नाही म्हणून मला सॉरी, म्हणून मी पैशाची त्या ऊर्जेची माफी मागतो. मी विनाकारण काही ठिकाणी पैसे वाया घालवलेत हे आपल्याला नंतर कळतं, किंवा ते खर्च करताना सुद्धा कळतं की विनाकारण गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही अजून चिडचिड होती ती पण, मग त्यासाठी पण आय एम सॉरी. मी पैशाबाबत माझी भीती आहे मनात, इतके खर्च करू का, तितके खर्च करू का, किंवा काही शंका आहेत की माझा पैसा बुडला तर, किंवा खूप साऱ्या निगेटिव्हिटी. पैसा खर्च करतानाच मुळात एक एक रुपयाचा खूप बारीक विचार केला जातो. तो कसा करायचा आहे विचार, आता हे एवढं डिटेल मी आत्ता नाही सांगू शकत. जेव्हा आपले सेशन्स होतील तेव्हा ह्याच्यामध्ये डिटेल मी सांगू शकते. आत्ता फक्त एवढंच समजून घ्या की आपल्याला या पैशाच्या बाबत जी काही निगेटिव्हिटी आपण धरून बसलोय आणि जे काही ब्लॉकेजेस झालेले आहेत पैशाच्या प्रवाहामध्ये, आपल्या आयुष्यात जे काही ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटण्यास यामुळे मदत होती. पहिल्यांदा तर पैशाच्या ऊर्जेला आपण काय म्हणायचं, आय एम सॉरी म्हणायचं. नंतर प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. कशासाठी क्षमा करायचं बरं? हे कुणाला म्हणतोय हे लक्षात घ्या. पहिल्यांदा या पैशाच्या ऊर्जेला म्हणतोय. वाटलं तर एक एक छानशी नोट हातामध्ये घ्या, त्या डोळे मिटून त्या नोटेला म्हणा की मी चुकीचे बिलीफ सिस्टीम ठेवलेत, प्लीज मला क्षमा कर. मी पैशाकडे कधी प्रेमाने पाहिलं नाही, प्लीज मला क्षमा कर. मी आलेल्या उत्तमातील उत्तम संधी सुद्धा कधीतरी शंका कुशंका घेऊन नाकारलेले आहेत, त्यासाठी प्लीज मला क्षमा कर. हे सगळं मी जे सांगते तुम्हाला, जे आय एम सॉरी पासून प्लीज फॉरगिव्ह मी, हे 4 टप्पे आहेत. आणि ह्या 4 टप्प्यामध्ये तुम्ही जर डोळे मिटून हे सगळं केलं तर ह्याचे खूप लाभ तुम्हाला होणार आहेत. शांतपणे डोळे मिटून हे सगळे स्टेटमेंट म्हणायचे आहेत. एक नोट हातात घ्या आणि तिला खरोखर आय एम सॉरीची ती भावना किंवा प्लीज फॉरगिव्ह मीची भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. आता थँक्यू म्हणा. थँक्यू कशासाठी म्हणायचं? जे पैसे माझ्या आयुष्यात आले आतापर्यंत लहानपणापासून, भले ते तुम्ही नाही कमावलेले पण पैशाने मदत केली ना तुम्हाला लहानाचं मोठं होईपर्यंत, आता तुम्ही ज्या स्टेजला आहे तिथपर्यंत, या सगळ्या पैशाने जे काही माझ्या आयुष्यात मदत केली त्यासाठी खूप खूप थँक्यू. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे जे पैसे मला हवे तेव्हा मिळाले त्यासाठी थँक्यू. युनिव्हर्सने दिलेल्या प्रत्येक संधीसाठी खूप खूप थँक्यू. नंतर आपल्याला आय लव्ह यू म्हणायचंय. कशासाठी म्हणायचं आय लव्ह यू? पैशालाच म्हणायचंय. या पैशाद्वारे, या ऊर्जेवर माझं खरं प्रेम आहे. इथून पुढे या ऊर्जेला मी कधीही नाव ठेवणार नाही. आय लव्ह यू. तू माझ्या जीवनात फ्लो होतोयस, कुठेही न अडकता व्यवस्थितपणे फ्लो होत आहे, त्यासाठी आय लव्ह. मला फुलफिल आणि ॲबिडंट केल्याबद्दल आय लव्ह यू. हे छोटी छोटी स्टेटमेंट पहा, वाचा आणि एक नोट हातात घेऊन खरंच मनापासून म्हणा आणि तुम्हाला अतिशय छान वाटेल. हे असे छोटे छोटे सेशन्स आत्ता मी थोडक्यात एक परिचय म्हणून तुम्हाला देत आहे.
पण प्रत्यक्ष जेव्हा असे काही ऑनलाईन सेशन्स होतात तेव्हा मात्र या खऱ्या अर्थाने त्या फिलिंग जागे होतात, कारण आपण ते मेडिटेटिव्ह स्टेटला म्हणत असतो. तर थोडक्यात तुम्हाला कळालं असेल की आपण आज पैशाविषयी कशा भावना ठेवायला हव्यात. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.